विद्यार्थी मित्रांनो, नमस्ते मित्रांनो. आज आपण YCMUच्या FY BComच्या कॉम 106 ह्या पुस्तकातील पुस्तक 1 अर्थशास्त्र परिचय व वाणिज्याची उत्क्रांती ह्या पुस्तकाचा आपण रिव्ह्यू घेणार आहोत, माहिती बघणार आहोत. आता हे पुस्तक माझ्याकडे छापील रूपात नसल्यामुळे मी PDF मधून मोबाईलमधून रीड करून तुम्हाला या पुस्तकाची माहिती देत आहे. आता पुस्तक 1 अर्थशास्त्र परिचय व वाणिज्याची उत्क्रांती ह्या पुस्तकामध्ये एकूण 9 घटक आहेत. ह्या 9 घटकांची विभागणी घटक 1 अ, घटक 1 आ, घटक 1 ई, घटक 1 उ, घटक 1 उ अशी घटक 1 अ आ ई उ अशा 6 घटकांमध्ये विभागांमध्ये विभागणी केलेली आहे. घटक 2 ची अ आणि आ अशी विभागणी केलेली आहे आणि घटक 3 आहे. हे पुस्तक टोटल 91 पेजेसचे आहे. तर आता आपण पहिला घटक बघूया. घटक 1 अर्थशास्त्र परिचय. आता या अर्थशास्त्र म्हणजे काय की जे आपलं मनी आहे, सायन्स आहे, त्याला म्हणतात अर्थशास्त्र. आता बघा, मानवाच्या जीवनात 2 प्रकारचे शास्त्र असतात. एक म्हणजे निसर्गशास्त्रे, नॅचरल सायन्स, आणि दुसरा आहे सामाजिक शास्त्रे, सोशल सायन्स. तर आपलं जे अर्थशास्त्र आहे हे सामाजिक शास्त्रांमध्ये येतं. आता यांनी काय केलेलं आहे की 1.2.1 मध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या दिलेल्या आहे. म्हणजे अर्थशास्त्र काय आहे, कशाला म्हणतात. त्याच्यानंतर 1.2.2 मध्ये आर्थिक प्रश्न आणि आर्थिक प्रश्नांची सोडवणूक, म्हणजे अर्थशास्त्राच्या सहाय्याने आर्थिक प्रश्न आणि त्यांची सोडवणूक कशी करायची, काय असतं ते दिलेलं आहे. त्यानंतर 1.2.3 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप. आता अर्थशास्त्राचे जे स्वरूप आहे त्याचे मुख्य 4 विभाग करण्यात आलेले आहे. उत्पादन, वाटणी आणि विभाजन, विनिमय अथवा देवघेव आणि उपभोग. तर अशा या 4 भागांची माहिती दिलेली आहे. घटक 1 आ उत्पादनाचे घटक, पेज नंबर 6 वरती. आता उत्पादन म्हणजे काय, त्याची जी उत्पादनाची जी उपयोगिता असते, म्हणजे जे आपण उपयोग म्हणतो, त्याचे काही प्रकार दिलेले, जसे रूपयोगिता, काल उपयोगिता, स्थान उपयोगिता. त्याच्यानंतर उत्पादनाचे घटक दिलेले आहेत, जसे की भूमी, त्याची वैशिष्ट्ये, श्रम, त्याची वैशिष्ट्ये, भांडवल, त्याची वैशिष्ट्ये, संयोजकाची वैशिष्ट्ये, त्याच्यामध्ये विक्री व्यवस्था उभारणे, धोके व अनिश्चितता पत्करणे, असे अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. आणि घटक 1 आ हा संपतो 11व्या पानावरती. आता घटक 1 ई तिसरा घटक, याच्यामध्ये दिलेला आहे मागणी विश्लेषण. आता मागणी विश्लेषण, मागणी म्हणजे काय की आपण ज्यावेळी बाजारपेठेमध्ये जातो किंवा मार्केटमध्ये जातो आणि एखाद्या गोष्टीची दुकानदाराकडे डिमांड करतो किंवा खरेदी करतो, त्याला म्हटलं जातं मागणी. मग या मागणीचं विश्लेषण म्हणजे काय काय गोष्टी येतात, जसं उदाहरणार्थ आर्थिक कुवत, वस्तू विकत घेण्याची इच्छा. म्हणजे हे 2 गोष्टी असतील, म्हणजे एखाद्या व्यक्तीची वस्तू घेण्याची इच्छा असेल आणि त्याच्याकडे आर्थिक कुवत पण असेल, म्हणजे ती वस्तू घेणे इतके पुरेसे त्याच्याकडे पैसे पण असतील, तरच त्या गोष्टीला मागणी असं म्हणतात. मग या मागणीवरती त्यानंतर त्यांनी दिले की मागणीवरती प्रभाव पाडणारे घटक किंवा मागणीचे निर्धारक, म्हणजे मागणी जी आहे तिच्यावरती कोणते घटक प्रभाव पाडतात किंवा मागणीचं निर्धारण कसं होतं, जसं किंमत, उत्पन्न, आवड निवड, फॅशन इत्यादी, पर्यायी वस्तूंच्या किमती, लोकांची अपेक्षा, लोकसंख्या, हवामान, आर्थिक व्यवहारांची पातळी, अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी दिलाय मागणीचा सिद्धांत. आता हे मागणीचा सिद्धांत म्हणजे काय, त्याच्यामध्ये बदल कसे होतात, मागणीमध्ये वाढ किंवा घट कशी होते, हे सर्व माहिती दिलेली आहे. आणि हा ई घटक संपतो पेज नंबर 17 वर. आता घटक 1 ई दीर्घ ई पुरवठा विश्लेषण. आता याच्यामध्ये बघा की पुरवठा विश्लेषण म्हणजे काय की ज्यावेळी वस्तूची मागणी असते ज्यावेळी तो उत्पादक किंवा विक्रेता ती वस्तू उपलब्ध करून देतो त्याला म्हणतात पुरवठा.
मग आता या पुरवठ्याचं जे विश्लेषण केलेलं आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुरवठ्यावर प्रभाव पाडणारे घटक किंवा निर्धारक त्याचे किती जवळपास 7 पॉईंट दिलेले आहे. तर हे 7 गोष्टी कशा पुरवठ्यावरती प्रभाव पाडतात. त्याच्यानंतर पुरवठ्याचा सिद्धांत दिलेला आहे आणि पुरवठ्यातील बदल कसे होतात, पुरवठ्याचा विस्तार व संकोच कसा होतो, पुरवठ्यातील वाढ व घट कशी होते, ही सर्व माहिती त्यांनी दिलेली. पेज नंबर 22ला हा घटक संपला. आता घटक 1 मूल्य निश्चिती. आता मूल्य निश्चिती म्हणजे काय, की जसं एखादी किंमत असते, ती किंमत जी ठरवली जाते त्या वस्तूची त्याला म्हटलं जातं मूल्य निश्चिती. मग ही मूल्य निश्चिती कशी केली जाते ती सगळी माहिती दिलेली आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची गृहीतके किंवा वैशिष्ट्ये, म्हणजे बाजाराची अनेक वैशिष्ट्ये असतात, जसं असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते किंवा विक्रेता वस्तू एकजिन्सी, मुक्त प्रवेश व मुक्त निर्गमन, असे जे बाजाराचे वैशिष्ट्य आहे, मार्केटचे वैशिष्ट्य आहे, असे 6 वैशिष्ट्ये त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर किंमत कशी निश्चित होते त्याची माहिती दिलेली आहे. आणि हा जो घटक आहे हा संपतो 25 पेजेसवरती. त्यानंतर 26व्या पानावरती सुरू होतं घटक 1 उत्पादन घटकांचा मोबदला. आता उत्पादन घटकांचा मोबदला म्हणजे जे काही घटक आहे उत्पादनाचे, जसे जमीन, श्रम, भांडवल, संयोजन, या जे घटक आहे यांचा जो मोबदला असतो त्याला काय म्हटलं जातं. जसं जमिनीच्या मोबदल्यात खंड असे म्हणतात. मग आता हा जो जमिनीचा मोबदला आहे पहिला खंड, त्याचे त्यांनी वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत, जसं करार खंड, आर्थिक खंड, असे त्याचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. त्यानंतर 1.2.2 मध्ये श्रमाचा मोबदला. श्रमाच्या मोबदल्याला आपण काय म्हणतो, वेतन किंवा पगार म्हणतो. मग वेतन कशाच्या आधारावर निर्धारण केले जाते, जसं रूढी, दयाबुद्धी, कायदा, मजूर संघटना इत्यादी गोष्टी दिली. त्याच्यानंतर वेतनाचे प्रकार दिले, चलनी वेतन आणि वास्तव वेतन. मग हे चलनी वेतन आणि वास्तव वेतन म्हणजे काय, आणि वास्तव वेतनाचे निर्धारक जसं पैशाची क्रय शक्ती, अनुषंगिक लाभ, कामाचे स्वरूप, असे त्यांनी 6 घटक दिलेले, 6 गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर वेतनामध्ये मजुरी दरातील भिन्नता काय आहे, कोणकोणत्या प्रकारची भिन्नता आहे त्याची माहिती 29 पानावर दिली. त्यानंतर भांडवलाचा जो पुरवठा होतो आणि त्या पुरवठ्यावर जे म्हणजे मोबदला मिळतो त्याला व्याज असं म्हटलं जातं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना कर्ज घेतो तर ते व्याज. मग आता हे व्याजाचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यानंतर कर्ज व्यवस्थापनाचा मोबदला दिलेला आहे. मग ह्या व्याजामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट असतात, जसं धोका पत्करण्याचा मोबदला, कर्ज व्यवस्थापनाचा मोबदला, गैरसोयीबद्दलचा मोबदला, असे वेगवेगळे गोष्टी असतात. त्यानंतर कर्जाचा व्याजदर कसा ठरतो, कर्जाऊ रकमांचा सिद्धांत, कर्जाऊ रकमांचा पुरवठा कसा केला जातो, कर्जाऊ रकमांची मागणी कशी निर्माण होते, अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहे पेज नंबर 30 वरती. त्याच्यानंतर येतं संयोजन कौशल्याचा मोबदला, त्याला म्हटलं जातं नफा. म्हणजे जे काही आपण दुकान असो, कंपनी असो, जे काही चालवली जाते त्या चालवण्याचा जो मोबदला आहे त्याला म्हटलं जातं नफा. मग नफा म्हणजे नेमकं काय, आणि नफ्याचे जे मुख्य 2 प्रकार आहेत, स्थूल नफा आणि निव्वळ नफा, त्याची माहिती दिलेली आहे. आता बघा, आधी स्थूल नफा काढला जातो, त्यानंतर स्थूल नफ्यामधून काही गोष्टी वजा केल्या जातात, त्याला निव्वळ नफा म्हणतात. मग ह्या गोष्टी कोणत्या आहेत ते पण दिलंय, जसं स्वतःच्या जागेचा मोबदला, स्वतःच्या कुटुंबियांच्या श्रमाचा मोबदला, स्वतःच्या भांडवलावरील व्याज, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेली आहे. आणि मग मागणीतील चढ उतार, वाढती स्पर्धक संख्या, नवीन तंत्र इत्यादी गोष्टींची माहिती दिलेली आहे. आणि हा घटक संपतोय पेज नंबर 33 वर. त्यानंतर घटक 2 पेज नंबर 34 वाणिज्याची उत्क्रांती. आता वाणिज्य शास्त्र म्हणजे नेमकं काय, आणि हे जे काही वाणिज्य आहे ज्याला आपण व्यापार म्हणतो, ते ह्या वाणिज्याची उत्क्रांती कशी झाली ते 2 भागात दिलेलं आहे. मग वाणिज्य म्हणजे काय, व्यापार म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेली आहे. व्यापाऱ्यांची मुख्य कामे काय असतात,
व्यापाराची अनुषंगिक साधने कोणती, जसं जाहिरात, दलाल इत्यादी गोष्टी दिलेल्या आहेत. संदेशवहन, वाहतूक. मग उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे काय की त्याची प्रगती कशी होत गेली, व्यापाराची किंवा व्यावसायिक प्रगती. मग त्यांनी वाणिज्य उत्क्रांतीच्या अवस्था दिलेल्या आहेत की कोणकोणत्या अवस्था आहेत, कशा कशा अवस्थेमधून गेली. जसं शिकारी अवस्था, वास्तुविनिमयाची अवस्था, त्याच्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था, शहरी अर्थव्यवस्था, अशा अनेक गोष्टींची माहिती दिलेली आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्था कशी प्रगती होत गेली. त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था काय आहे, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था काय आहे, व्यापारी गट काय आहेत, व्यापारी गटाचा अर्थ, युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी, युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी असे विविध गट दिलेले आहे. इतर व्यापारी गट, जागतिक व्यापार संघटना, ई कॉमर्सची व्याख्या, या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. तसेच पेज नंबर 42 वरती बघा, पारंपरिक व्यापार आणि ई कॉमर्स याच्यामधील फरक दिलेला आहे. त्याच्यानंतर ई कॉमर्सच्या व्यवहारांचे प्रकार, ई कॉमर्सचे फायदे, ई कॉमर्सच्या मर्यादा दिलेल्या आहेत, त्या पण 13 मर्यादा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जागतिकीकरणाची पार्श्वभूमी, जागतिकीकरणाकडे जाणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप, जागतिकीकरणाचे फायदे, जागतिकीकरणामुळे काय फायदे झाले याचे जवळपास 19 फायदे दिले, पेज नंबर 47. त्यानंतर जागतिकीकरणाचे तोटे पण दिलेले आहेत आणि हे तोटे देखील 11 तोटे दिलेले आहेत. आणि हा जो घटक आहे हा संपतो 51 पानावर. आता घटक 2 हा 52 पेज नंबर, त्याच्यात दिले वाणिज्य उत्क्रांती भाग 2. आता या वाणिज्य उत्क्रांतीमध्ये बघा त्यांनी काय माहिती दिली, पैसा म्हणजे काय. पैसा आपल्या सर्वांना माहिती, पण पैसा म्हणजे नेमकं काय ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर पैशाची कार्य दिलेली आहेत, ती 5 दिली, जसं विनिमय माध्यम, वस्तूचे मूल्यमापन, संपत्तीचे साठवण, भविष्य काळातील देण्याचे साधन आणि पैशाची इतर कार्य. त्यानंतर पेज नंबर 53 2.2.3 वर दिलंय पैशाची उत्क्रांती. म्हणजे पैशाची उत्क्रांती कशी झाली, जसं वस्तू विनिमयाची अवस्था, मग त्याच्यानंतर धातूंची नाणी अस्तित्वात आली, अशा प्रकारे पैशाची प्रगती कशी होत गेली. मग त्याच्यानंतर चेक्स, हुंडी असे जे काही विविध प्रकार आहेत, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन चेक, असे चेकचे वेगवेगळे प्रकार, हुंडी, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक चेक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड, अशा सर्व गोष्टींची माहिती त्यांनी दिली आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस, इंटरनेट बँकिंग, असं सर्व गोष्टींची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पेज 57 वर दिलं यंत्रपूर्व युग आणि यंत्रयुग. म्हणजे यंत्रपूर्व कसं होतं आणि आता यंत्रयुगामध्ये काय फरक आहे, औद्योगिक क्रांतीची कशी झाली ह्या दोन्ही युगांमध्ये, मग औद्योगिक क्रांतीची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत, मग यंत्रपूर्व युगाची वैशिष्ट्ये, यंत्रयुगातील औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्ये, अशी सर्व वैशिष्ट्ये दिली. आणि त्यानंतर त्यांनी यंत्रपूर्व युग आणि यंत्रयुग यांची तुलना दिलेली आहे, त्या दोघांमधील फरक दिलेला आहे. आणि अशा प्रकारे हा 2 संपतो पेज नंबर 62 वरती. त्यानंतर घटक 3 दिलंय वाणिज्य व्यवहार पद्धती 1. आता बघा याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की व्यवसाय म्हणजे काय याची संकल्पना दिलेली आहे आणि त्या व्यवसायाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. म्हणजे कसं, मानवी कृती, आर्थिक कृती, वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन व वितरण, नफा मिळविणे, अशी त्याची टोटल 11 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. जसं व्यवसाय, कला आणि शास्त्र, व्यवसायामध्ये धोका पत्करावा लागतो, इत्यादी अनेक गोष्टीची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर व्यवसायाचे क्षेत्र. आता व्यवसायाचे क्षेत्र काय आहे, व्यवसायाचे महत्त्व काय आहे, तर हे महत्त्व त्यांनी 10 महत्त्व सांगितलेले आहेत. जसं साधनांचा उत्तम वापर, मानवी गरजांचे समाधान, विशेषीकरण, असे 10 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर व्यवसायाचे प्रकार दिलेले आहेत. जसं उद्योग आणि वाणिज्य. उद्योग म्हणजे काय, उद्योगाचे वर्गीकरण दिलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत,
जसं निष्कर्षक उद्योग, जैविक उद्योग, दुय्यम उद्योग असे वेगवेगळे प्रकारांची माहिती पण दिलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 67 वर दिलंय वाणिज्य. मग वाणिज्य म्हणजे काय? वाणिज्याची जी साधने आहेत, वाहतूक, व्यापारी अभिकर्ते, जाहिरात व प्रसिद्धीची साधने, विमा, धनालय, बँका अशी 6 साधनांची माहिती दिलेली आहे. त्यानंतर वाणिज्याचे महत्त्व दिलेले आहे, ते पण 7 महत्त्व दिलेले आहेत. आणि वाणिज्याची व्याप्ती किंवा क्षेत्रे जसं व्यापार, अनुषंगिक साधने अशी विविध माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी व्यापाराचे प्रकार दिले, जसे देशी व्यापार, विदेशी व्यापार, घाऊक, किरकोळ, आयात निर्यात, पुनर्निर्यात व्यापार असे वेगवेगळे व्यापाराचे प्रकार दिलेले आहेत. त्यानंतर अंतर्गत व्यापारी व्यवहारातील महत्त्वाचे टप्पे, म्हणजे व्यापाराचे जे व्यवहार होतात त्याच्यामध्ये ते कोणत्या टप्प्यामध्ये होतात असे त्यांनी 15 टप्पे दिलेले आहेत. जसं चौकशी करण्यापासून तर पावती देण्यापर्यंत 15 टप्पे त्यांनी दिलेले आहेत. आणि त्या 15 टप्प्यांची माहिती दिलेली आहे. किंमत पत्रक वगैरे इत्यादी सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि हा घटक संपतो पेज नंबर 79 वर. म्हणजे पेज नंबर 79 वरती हे पहिलं जे पुस्तक आहे हे संपतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कॉम 106 मधील पुस्तक 1 अर्थशास्त्र परिचय व वाणिज्याची उत्क्रांती ह्या पुस्तकाची माहिती बघितलेली आहे.